तर नमस्कार मित्रांनो, आपण फरदापूर या गावी येऊन पोचलो आहोत। गाडी पार्क करून आपण साहेबांसोबत पुढे प्रवास करणार आहोत। तर फरदापूर गाव ते अंतरावरच डालकी धबधबा आपल्याला तोंडापूरच्या दिशेने बघायला मिळतो। तर आज आपल्यासोबत आहेत आदरणीय सुरळकरजी साहेब। नमस्कार साहेब। दांडगे साहेब व आबा। गाडी आलीच सुशोभीकरणच्या दृष्टिकोनातून या प्रकारे वर्क या ठिकाणी चालू असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे। या दिशेला डालकी वॉटरफॉल आहे। तर आपण कॉन्क्रीटच्या पायऱ्यांनी आपण खाली उतरून जाणार आहोत। तर मेन स्पॉट हा 1 किलोमीटर असल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे। तर आपण सोयगाव तालुक्याचं जे फरदापूर हे गाव आहे अजिंठा लेणीच्या पायथ्याशी, त्या ठिकाणावरून आपण इकडं प्रवास केलेला आहे। तर जवळपास 20 किलोमीटरच्या आसपास आपल्याला या ठिकाणी डालकी धबधबा तोंडापूरच्या दिशेने रवळजवळ गावाच्या पुढं बघायला मिळतो। कदाचित पर्यटकांच्या दृष्टिकोनातून हा वॉटरफॉल अजून विलुप्तच असायला हवा, कारण आपण आपले जे मूळ गाव आहे ते या ठिकाणावरून 60 ते 70 किलोमीटर आहे। मात्र या 15 ते 20 दिवसा अगोदर आपल्याला या डालकी वॉटरफॉलविषयी कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती। तर याच्यावरनं हेच स्पष्ट होते की ज्या प्रकारे आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती तशीच माहिती इतरांनाही या वॉटरफॉलची किंवा या डालकी धबधब्याची नाही। तर या डालकी धबधब्याला आपण एक्सप्लोर करून इतरांच्या नजरेत हा धबधबा येईल या दृष्टिकोनातून एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। तर दांडगे साहेब अँड सुरळकर साहेब अँड कंपनी आपण या डालकी धबधब्याला व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहोत। काय मिळाल जरा बडा आज रे काका, तुम्ही आले फिरायला? पुरी मोबाईल मध्ये खूप मनमोहक व छान असे क्षण आपल्याला खालच्या दिशेला बघायला मिळतील। त्यासाठी आमचा आग्रह आहे की तुम्ही आमच्या सोबत चालावं। आहे की आपण या अत्यंत या सोयगाव तालुक्यातल्या निसर्गरम्य अशा या ठिकाणी आलेलो आहोत। बरोबर आहे की या ठिकाणी मी बसलेलो आहे। इथून साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर ते खाली आहे। स्वतः मी आजारी असल्यामुळं आणि इथून बघू शकता माझ्या कमरेला बेल्ट असल्यामुळे मला ते जाताना मला जाता येईल, पण येताना मात्र फार मोठ्या प्रमाणात त्रास होईल। नेमकंच मी हॉस्पिटलमधून आलेलो आहे आणि एक मित्र म्हणून माझा तुम्हाला आग्रह आहे की मला तुम्ही आग्रह करू नका। मी या ठिकाणी आलेलो इथून सर्व सौंदर्य मी माझ्या डोळ्यानं बघतोय। अत्यंत मनमोहक या ठिकाणी सौंदर्य आहे। तुम्ही खाली जाऊन शूटिंग करा आणि मनमोहकतेचा आनंद लुटा। मी या ठिकाणी बसेल कारण आजारी आहे, त्यामुळे जाणं शक्य होणार नाही। माझी ही तुम्हाला विनंती राहील। धन्यवाद सर। यहाँ से 1 किलोमीटर नीचे सीढ़ी है, 800 सीढ़ी है पूरी। ये टोटल 800 सीढ़ी। अच्छा, बघून आलेत वाटतं। बघून आल्यावरच दमते माणूस इकडं। अच्छा अच्छा अच्छा। आणि हा देखील एक वर्क हा अंडर प्रोसेसमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे।
कशाला बसायचं रिक्षामध्ये? पायी पायी जायचं ना. कुठले आहेत तुम्ही? किती खोल आहे अजून? दमलेत का तुम्ही? नाही आता काही नाही, थोडंच राहिले आता. नाही खाली खूप खोल आहे अजून. अच्छा, काय म्हणजे तुम्ही हा प्रवास करून एक हॅपीनेस फील झाली की थकले? हॅपीनेस पण नाही, तर पायऱ्या चढताना थोडासा त्रास. अच्छा, दम लागतोय असं. एन्जॉय केला खाली. अच्छा अच्छा अच्छा. पर्यटक संख्या जास्त आहे का? हो हो, आता वाढली उलट दुपारून. अच्छा 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 अच्छा. तर या ठिकाणी फत्तेपूर या गावावरनं काही प्रवासी डालकी वॉटरफॉल या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले होते. तर त्यांची प्रतिक्रिया आपण घेतली. खूप एन्जॉय त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. तर मित्र हा असा असावा याचं एक जिवंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो. तर दादू दमलाय का तू? खरं छोट्या बाळांनो, तुम्हाला वॉटरफॉल बघून कसं वाटलं? काय प्रसंग घडला तिकडं त्या मुलीसोबत तुमचं? मगाशी मी बोलणं ऐकलं. असं सांग ना, ती मुलगी हिच्यावर हसत होती पण तीच पडल्या गेली तिथे. अच्छा, कुठं आलेत? तर हाच तो एक क्षण मित्रांनो जिथं खूप तंदुरुस्त लोकांनाही म्हातारा झाल्यासारखं फील होईल.
ह्या चेहऱ्यांकडे बघूनच आपल्याला बघायला मिळते. माकडाच्या प्रजातीतला असलेला मानव ते ह्युमन इव्होल्युशनच्या प्रक्रियेमध्ये माकडांचा हा महत्वाचा वाटा असल्याचे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. किती वाजेपासून किती वाजेपर्यंत ड्युटी असते तुमची इथं? आमची बघा सकाळी 7 पासून बर, दिवस माळायला 5 पर्यंत काय हजेरी मिळते? रात्री 500 रुपये मिळते. अच्छा, स्किलचं काम आहे तुमचं नाही का? हा स्किल खाली बघितलं असेल की. हां, खूप छान. धन्यवाद साहेब, आपण जाऊन आलात, आपण बघितलं, अनुभव घेतला आणि अनुभव तुम्ही कथन केला तोच अनुभव मी तुम्हाला न पाहता सांगितला होता. धन्यवाद.